टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधान भवनामध्ये माड्याचा आवाज गाजवणारे माड्याचे आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील आपल्या समोर आहेत। आवाज ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर एकीकडे माड्याचा आवाज गाजवत असताना दुसरीकडे थेट आता वार होऊ लागलेत। जे 3 टर्म आमदारकी ज्यांना कळली नाही तिथं 6 महिन्यात आमदारकी काय करणार अप्रत्यक्ष टोला माजी आमदार संजय मामा शिंदेने आपल्याला लगावलाय। आपण बघितलं असेल ते भोशामध्ये बोलले होते, मग भोशातच मी काल त्यांना उत्तर देखील दिलंय की 3 टर्म जर कळली नसेल तर कदाचित मंद असतील ना। कोण मंद आहेत? आता जे म्हणणारे त्यांना कळली नाही त्यांना आणि मला कळली असं त्यांना कळले, ह्यातच माझा विजय। आणि प्रश्न आहे की हे कोण ठरवणार आहे माझं मूल्यमापन? माढा मतदारसंघातल्या लोकांनी गेल्या 3 अधिवेशनामध्ये आपला आमदार आपले प्रश्न विधान भवनामध्ये मांडत असताना त्या प्रश्नावरती काही ना काहीतरी वाचा फोडणं आणि त्यावर तोडगा काढून बैठक होऊन मार्ग निघणं आणि मग आपला आमदार विधानसभेमध्ये बोलत असतो। आजपर्यंत त्या विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदापर्यंत माढ्याच्या आमदाराला संधी मिळाली नव्हती। ती माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली का तर मला मतदारांनी निवडून दिलं आणि मग त्या मतदारांमध्ये आज खऱ्या अर्थानं मूल्यमापन व्हायला लागलं आणि म्हणून ह्यांना अशा उपराधिक बोलण्याची त्या ठिकाणी सुचलं असेल असं मला वाटतं। कुठं तर आपलेच विरोधक एकाच मंचावर आले होते, प्रशांत परिचारक असतील, सर्वच नेते मंडळी, कल्याणराव काळे असतील, एकत्रित येताना पाहायला मिळतात। कुठं तर पुढली आव्हानं रोखण्यासाठी हा प्रयत्न एकजूट म्हणायची। मुळात आपण एक गोष्ट बघितली पाहिजे, हे जी सगळे एकत्र आलते हे कालच्या विधानसभेला विरोधातच होते, ह्यांनाच पाडून निवडून आलोय ना। ह्यात काय नवीन कोण आले? फक्त मागच्या बाजूला होती ती पुढे आली ती, त्यामुळे ह्यांच्यात काय दम आहे ती आम्हाला माहिती आहे, तालुक्याला माहीत झालाय। त्यामुळे त्यांचं आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ह्यांना एक व्हावं लागतंय, म्हणजे भीती घेतली आहे का, घाबरली ती का, असा पण प्रश्न तालुक्यात चर्चेत आहे। मग का तुम्ही हे सगळं सोडताय? ह्याच्या आधी ज्या ज्या लोकांनी एकत्र आली ह्यांच्या पूर्वजांच्यासाठी ह्यांच्यासाठी काट्या कुऱ्हाडीनं भांडणं होऊन लोकांच्या पुरींची नाणं तुडली आणि आता तुम्ही एक होता स्वतःच्या राजकारणासाठी, हा देखील सामान्य माणूस दबक्या आवाजात बोलतोय। कुठं तर प्रशांत परिचारकांनी देखील टीकेचे बाण आपल्यावर लगावलेत। कुठं तर माड्यात ज्या पद्धतीनं शिंदेचं आव्हान आपल्यासमोर उभं राहिलं होतं, कुठं तर असे आहे चिन्ह समजायची राजकीय चिन्ह की पंढरपूर नगर परिषदेमध्ये देखील पाटील विरुद्ध परिचारक असा सामना होईल? नाही, मळामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये 2 विचारधारा आहेत। एक विचारधारा म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बरोबर असणारी आणि दुसरी त्यांच्या विरोधात असणारी। त्या 2 विचारधारेत मी एका विचारधारेत विठ्ठल सहकारीच्या काम करतोय आणि तिथं त्या 2 विचारधारा काम करतायत आणि मग गेल्या अनेक वर्ष पंढरपूर नगरपालिकेमध्ये ज्या नगरपालिकेचं 200 कोटी बजेट असताना विकास कामं होत नाहीत, तिथं आजची अवस्था काय आहे हे सगळ्याच्या समोर आहे। आणि मग राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येक वर्षी वारीला त्या ठिकाणी पंढरपुरात येतात, लाखोचा मेळा होतो। एवढं सगळं असताना आज त्या ठिकाणी जर पंढरपूरच्या विकास कामावरती आलेला निधी वापरला जात नाही, क्वालिटीमध्ये काम होत नाही आणि नको ती ठिकाणी त्या ठिकाणी स्वतःसाठी रस्ते केले जातात आणि सामान्य माणसासाठी त्या ठिकाणी आणि मग आधी रस्ते केले जातात, परत पाईपलाईनला फोडले जातात आणि ह्या शून्य नियोजनामुळं त्या ठिकाणी लोकांनी आता परिवर्तनाचं ठरवलं आहे आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे विठ्ठल कारखान्याच्या संबंधित असणारे सर्व एकत्र येऊन ह्याला त्या ठिकाणी परिवर्तन करणार। अशी कामं किती आहेत आणि कशामुळे रखडली गेली? जे तीर्थक्षेत्राचा एकीकडे कॉरिडॉरचा विषय येतोय समोर आणि किती कामं रखडलेत अशी आणि काय नेमकं कारण आहे? महत्त्वाचं आपण बघितलं असेल तर पंढरपूरचं पंतप्रधान आवास योजना, ज्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये 892 घरासाठी त्या ठिकाणी गुजरातच्या एका कंपनीला निविदा दिली। त्यांनी घरं बांधून 90-80% तयार आहे ती, लोकांनी त्याचे बुकिंग केलेत, पैसे भरलेत, कर्ज काढले, हप्ता दिलाय आणि आज घर पूर्ण आहे। फक्त ह्या लोकांचे कमिशन मिळले नाहीत म्हणून आज ती घरं हँडओव्हर होऊ देत नाहीत, काम करू देत नाहीत। अशी अनेक कामं आहेत ती ज्या कामामध्ये ह्यांच्या कमिशनखोरीमुळं ह्यांच्या टक्केवारीमुळं त्या ठिकाणी कामं नाहीत होत, निष्ठुर दर्जाची होतात, टाईम घेतला जातो आणि मग ह्याच्यामुळं पंढरपूरच्या लोकांमध्ये त्या ठिकाणी असंतोषाचं वातावरण आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर आपल्याकडे प्रमुख मुद्दा सातत्यानं विरोधक आपल्याला उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत की अभिजित आबा फक्त बोलतातच, करतात मात्र काय अजून हालचाली नाहीत। या विरोधकांना चोख प्रत्युत्तर काय असणार आहे? 3500 रुपयाचा प्रश्न काढला की सातत्याने आपल्यावर टीकेचे भान सातत्याने होतात, खाजगी चर्चेमध्ये होतात, जाहीर होतात। एकदा काय अशा या विरोधकांच्या टीकेला आपलं चोख प्रत्युत्तर काय असणार आणि
3500 रुपये दर कधी डिक्लेअर करून देऊन कधी पदरात देणार आहे शेतकऱ्यांना? मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे, माझा तर दर जाहीर झाला आहे. आता माझं म्हणणं आहे, तुम्ही 3600 म्हणा. कुणी म्हणायचं? ज्याला ज्याला माझ्यावर टीका करायची ना, ज्यांनी साखर कारखाना चालवतात, ज्यांना वाटतंय शेतकऱ्याचा कळवळा, मग जर माझ्याबरोबर स्पर्धा करायची असेल तर त्या ठिकाणी टीका करत असताना तुम्ही देखील दराची स्पर्धा करा. माझ्यापेक्षा 100 रुपये जास्त द्या. मग इथले जी कारखाने आहेत माढा तालुक्यातले, ज्यांनी देशातले भारी आहे म्हणणारे आहेत, ह्यांनी बी सांगितलेत मी 1 रुपया जास्त देतो. मी वाट बघतोय. माझे तर पैसे तयार आहेत, तुमचे कधी काढायचे त्यासाठी बसलोय मी. तुमचे पैसे जोपर्यंत शेतकऱ्याला मिळवून देणे हा देखील माझा त्यातला एक अजेंडा आहे. पैसे तुम्हाला द्यावंच लागतील. मी तर तयारच आहे. मी तर जाहीरच केलेलं आहे. माझी तर भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे. ह्याच्या आधी 3 सीझनला जे बोललोय ते पाळलंय. त्यामुळं त्याची काय काळजी नाही. आता मला ह्यांची काय आहे, ही काय करणार ह्याची वाट बघतोय. त्यांनी 3500 दिलं की आपला 3500 जाणार. 2-3 नाही देणार आपण, त्याची काळजी करणार. त्याची काळजी करायची नाही. पैसे आपले तयार आहेत. त्यांचं पैसे कधी? आता ही प्रश्न तुम्ही त्यांना पण विचारला पाहिजे. त्यांचं काय आहे? बरं, मी तर जाहीर केलाय, त्यांनी जाहीर करायला काय झालं? त्यांनी, मी काल पण म्हणलं 3500-3600 म्हणा ना तुम्ही, आणि कधी देणार सांगा. मग तुमच्या नंतर माझी लगेच तयारी आहे. उत्तर दिलंय. आगामी काळामध्ये पंढरपूर नगर परिषद असतील, इतर सर्वच निवडणुका जे आहेत ते सर्व सहकाऱ्यांना घेऊन जे आहेत ते आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगतानाच माजी आमदार संजय मामा शिंदे यांना देखील टोला लगावल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रफुल्ल सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.